टिप्पणी ठेवतो. तुम्हाला सांगतो, महिला कलावंतांना टार्गेट करण्याचे उद्देश सुद्धा जसं धसांचे आहेत राजकीय तसेच आहेत. परंतु पुरुष कलाकारांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, नुकतेच एक नंबर नावाचा सिनेमा मराठी प्रकाशित झाला राज ठाकरेंचा. तिथे आमिर खान आला. आमिर खान काय म्हणलं की मला मराठी येत नाही. मग तेच जर भाषा माझ्या सामान्य एखाद्या टॅक्सीवाल्याने केली तर त्याला टार्गेट केलं जात होतं. परंतु मला आज ह्या निमित्तानं सांगायचंय प्राजक्ता ताईंना, ज्या एक मोठ्या कलावंत आहेत, की तुम्ही कंगना राणावत बना. कंगना राणावत एक चॅलेंज आहे. कंगना राणावत एक विजय आहे. कंगना राणावत एक पुढचं पाऊल आहे. सावित्री आईंचा विचार पुढे नेणारा. रडू नका, लढलं पाहिजे. मला वाटतं हेच याच्या मागचं म्हणजे अंतिम ध्येय असलं पाहिजे. प्रत्येक कलाकारांनी अश्रू नाही ढाळायचे. अश्रू ढाळण्यापेक्षा जसं आज दीपाली सय्यद किंवा इंडस्ट्री उभी राहिली, अशीच कलावंतांच्या मागे सामान्य कष्टकरी, सामान्य नागरिक, ज्यांना राजकारणावरून घेणं देणं नसतं, ते नक्की नेहमी उभं राहतील. मग त्या कोणत्याही स्तराच्या कलाकार असोत, कोणत्याही स्तरावरल्या त्यांचं म्हणजे नाट्य क्षेत्रातले असोत, त्या फिल्ममधल्या असोत, किंवा कोणताही रंगमंच असो, त्या रंगमंचावरल्या असोत, त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, असं माझं अंतिम मत आहे. पण अशा अनेक अभिनेत्री आहेत. तुमचा सल्ला तर डेफिनेटली लाख मोलाचा ठरेल. कंगना राणावत सारखे तुम्ही पण लढा असं तुम्ही म्हणताय. मात्र अनेक कलाकार असे ज्यांना या भानगडीत पडायचं नाहीये, ज्यांना राजकारणाशी काही संबंध ठेवायचा नाहीये, आणि ज्याच्यामुळे आपल्या अंगलट काहीतरी येईल किंवा आपल्याला भलतंच काहीतरी मागे लागेल, आपल्याला कुठल्याच पॉलिटिकल पक्षाशी संबंध ठेवायचे नाहीत, असे अनेक कलाकार आहेत. मात्र ज्यांना नेत्यांकडून राजकारणात ओढलं जातं, त्यांनी काय करायचं? मग नाही, लक्षात घ्या, मुद्दा असा असतो की अल्पावधीत कला विश्वाच्या बाबतीत मी थोडं जे समजून घेतलं, म्हणजे पॉलिटिशियन्सला काहीच फॅन्स नाहीये, काहीच फॅन्स क्लब नाहीये जेवढं कलावंतांना आहे. कलावंतांच्या कलेच्यासाठी पब्लिक पागल है भाई, पब्लिक पागल है, इतना प्यार करती है, टूट के पडती है. आणि मला सांगा, आता डिजिटल युग आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंटचं युग आहे. त्याच्यामुळं कलाकार कोणी असोत, मराठी कलावंत असोत, हिंदी असोत, तेलुगू असोत, त्यांना आपापले वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं. मग आज तुम्ही बघा, सगळ्यात पुढे कोण असतात लोकसभेमध्ये, बाहेर येऊन भाषण देणाऱ्या बच्चन फॅमिलीतल्या बच्चन असतात. तसंच तुम्ही साऊथमध्ये जा, कोण असतात तर वेगवेगळ्या, म्हणजे मी तर म्हणतो जिवंतपणी मंदिरं सुद्धा काही महिला कलावंतांचे बांधण्यात आलेले आहेत. सांगायचं तात्पर्य की भाई पागल है पब्लिक इतना प्यार करती है, डंके की चोट पे प्यार करती है भाई. और कलाकारों ने नहीं जाना तो कौन जाना, पब्लिक बोलती है. हम आज नेता को नहीं, अभिनेता को सुनेंगे नेता को, लेकिन सुनेंगे अभिनेता. मात्र अगदी सदावर्ती, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ही मांडणी केली. मात्र फॅक्ट अशी आहे की ज्यावेळी सुरेश धस बोलतात त्यावेळी त्यांच्या मागे 100 जणांचा मॉब असतो. प्राजक्ता माळी प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची फक्त आई असते. ह्याचं काय करायचं? हा जो सबल एक घटक आहे, बलवान घटक आहे, आणि दुसरीकडे अभिनेत्री आहेत ज्यांना या सगळ्या भानगडीत पडायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो अत्यंत नम्रपणे, प्राजक्ता ज्या माळी आहेत, सन्माननीय कलावंत आहेत, मोठ्या कलावंत आहेत, त्यांच्या PR ला संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु कारण थेट म्हणजे एका माध्यमाच्या चॅनलच्या पत्रकारांनीच नंबर दिला होता, नाव घेणं, कारण तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट म्हणाल. आणि तिथे आम्ही आमच्या कष्टकरी महिला ज्या SD महामंडळातील आहेत त्या पाठवणार होतो त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना एक मॉरल सपोर्ट मिळावा म्हणून. परंतु असं नाही आहे, कारण त्यांनी पत्रकार परिषद घेणार अगोदर जर सांगितलं असतं तर नक्की समविचारी, परिवर्तनवादी, कलाकारांना प्रेम करणारे भाई टूट पडते यार. तुम्हाला सांगतो, भेंडी बाजारमध्ये तुम्हाला सांगतो कलावंतांची काय इज्जत असते. खरं सांगतो, तुम्ही भेंडी बाजारमध्ये जाऊन बघा, कलाकार कोणी असो, पब्लिक पागल आहे भाई, पब्लिक पागल आहे. त्यांनी कम्युनिकेशन गॅपमुळे तिथं लोक पोहोचले नसतील असं माझं मत. ठीक आहे, पब्लिक पागल आहे. आरो वेलणकर, पब्लिक पागल आहे असं सदावर्तेजी म्हणतायत. मात्र या पागलपणचं करायचं काय? आता जर नेते अशा प्रकारे अंगावर येऊ लागले, मॉब येऊ लागला, दहशत, एक प्रकारे राजकीय दहशत ज्याला आपण